नागपूर महानगरपालिकेत सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। पारडी परिसरातील दहनघाटासाठी आरक्षित जमीन भूमाफियांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सोमवारी महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील दहनघाटांच्या विकासाबाबत आढावा बैठक पार पडली। या बैठकीत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी दिली। बोरकर यांच्या आरोपानुसार पारडी परिसरात दहनघाटासाठी एकूण 17.50 एकर जागा आरक्षित होती, मात्र त्यापैकी 15.50 एकर जागा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं भूमाफियांना दिली। या जागेवर दहनघाटाचा उत्तम विकास होऊ शकला असता, मात्र तो होऊ शकलेला नाही। सध्या अस्तित्वात असलेला दहनघाट केवळ 2.5 एकर जागेत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात अव्यवस्था निर्माण होते। सुमारे 2.5 लाख लोकसंख्या असलेला हा परिसर या दहनघाटावर अवलंबून आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून यामागील संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचं बोरकर यांनी म्हटलं आहे। या विषयावर तर महापौरांनी आदेश दिले की यावर सखोल चौकशी करावी आणि नंतर वाटेल तर जी जागा आपण ॲक्वायर करून ते हँडओव्हर करून महानगरपालिका त्या घाटाकरता वापरण्यात येईल, जेणेकरून जी हे जागा कोणत्या अधिकाऱ्याच्या मार्फत ते दिल्या गेली किंवा का करण्यात आली, क्योंकि ही जागा एवढा एकदम ते आम्ही 4-5 जे नगरसेवक तिथे पूर्व नागपूरचे होतो आणि नंतर आमदार बी होते। ही जागा एवढी मोठी जागा आणि ह्या जागेची घाटाची जागा कोणाला अपुरी पडली की जेणेकरून त्याला ही पोट भरण्याकरिता जागा अपुरी पडली आणि घाटाची जागा त्यांनी मारली किंवा का केलं स्मार्ट सिटी अधिकाऱ्याच्या सेटिंगच्या माध्यमातून ही जागा त्यांनी का करण्यात आली आणि फक्त ते 2 एकर जागा ही शिल्लक आहे, 2 बी एकर नाही तर 1.5 एकर याच्यामध्ये ही जागा शिल्लक आहे। मी महापौरांनी आदेश केले तुरंत याच्यावर कारवाई करून जी जागा आपल्याकडे आपली जागा जी होती ती हँडओव्हर करण्याकरता गव्हर्नमेंटकर प्रस्ताव आणि कोर्टामध्ये टाकायला आणि FIR दर्ज करण्यात यावा ही काल महापौरांनी आदेश करण्यात आले।